आज करायचं स्पेशल कैरीचं लोणचं वर्षभर टिकण्यासाठी. मोहरी घ्यायचे 1 वाटी, मेथ्या अर्धा चमचा, मेथ्या म्हणत नाहीत बारीक असं वाटून घ्यायचं. 1 चमचा जिरे घ्यायचे, असं वाटले. कैरे घ्यायचेत, ताजे कैरे घ्यायचेत, गच्च असं बघून घ्यायचे. कट करायचे लहान किंवा मोठी साईज, तुम्हाला जसं पाहिजे तसं. एक ताट घ्यायचे, वाटलेले टाकायचे बटर याच्यात. हळद, मोहरी वाटलेली होती, 2 चमचे हळद, मीठ 1 वाटी, आणखी अर्धी वाटी टाकायचे. हिंग टाकायचे 1 चमचा, लाल तिखट 3 ते 4 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे, साखर 1 मोठी वाटी, पुन्हा 1 लहान वाटी, लसूण. साखर तुम्हाला जरा गोडीला कमी आवडत असेल तर 1 वाटीच टाका, मोठी बारकी वाटी टाकू नका. मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. मसाला सगळं एकजीव व्हायला पाहिजे. असं झाले. एक स्टीलचा डब्बा, एक प्लास्टिकचा डब्बा घ्यायचे, कैरे टाकायचे, मसाला सगळं त्याला लावून घ्यायचे. पुन्हा प्लास्टिकच्या डब्यात टाकायचे, थोडं थोडं टाकायचे. पुन्हा अजून ह्याच्यात कैऱ्या टाकायच्यात. मसाला सगळं लागू द्यायचं कैरीला. प्लास्टिकच्या डब्यात काढायचे. रात्रभर असंच ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी असं मस्त कैरीला पाणी सुटले, साखर आणि मीठ एकजीव झाले. वरून फोडणी टाकायचे. तेल घ्यायचे अर्धा फुलपात्र. तेल तापले का नाही बघण्यासाठी मोहरी टाकायचे थोडंसं. तेल चांगलं तापलं आपलं. खडे मसाले टाकायचे, मेथ्या, काळी मिरी आणि लवंग, तिन्ही एक चमचा घेतले. पूर्ण तेल थंड झाल्यावर लोणच्यामध्ये टाकायचे. मिक्स हलवून घ्यायचे. सगळीकडनं हलवायचे, खालून वरी पूर्ण व्यवस्थित हलवायचे, म्हणजे फोडणीचं तेल खाली वरी जायला पाहिजे. खूपच मस्त झाले. पर बघितलेच की तोंडाला पाणी सुटू लागले. तुम्ही पण नक्की करून बघा. वर्षभर आपलं असं टिकते लोणचं. एका काचेच्या भरणीत, किंवा तुमच्याकडे काचेची भरणी नसेल तर प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये घालून ठेवा.